चांदोबाचा अंगरखा. रात्रीची वेळ होती. थंडी बरीच वाजत होती. आभाळात चांदोबा उघडाच फिरत होता. चांदोबा आईकडे गेला आणि म्हणला, आई आई, मला फार थंडी वाजते. एक अंगरखा शिवशील? जवळच बरेचसे ढग होते. आईने एक पांढरा ढग घेतला आणि चांदोबाला एक उबदार अंगरखा शिवला. चांदोबा तो घालून फिरू लागला. दुसऱ्या दिवशी चांदोबा आईकडे रडत गेला आणि आईला म्हटला, आई, अंगरखा सैल कर, मला तो फार घट्ट होत आहे. मग आईने पाहिले तर खरंच चांदोबाला थोडा मोठा झाला होता. त्याने अंगरखा थोडासा सैल करून दिला. त्यानंतर 2 दिवसांनी गेले. तिसऱ्या दिवशी रात्री चांदोबा फिरून आईकडे रडत गेला आणि म्हणाला, आई, माझा अंगरखा सैल कर, मला फार घट्ट होत आहे. चांदोबा आज आणखीन मोठा झाला होता. आईने अंगरखा आणखीन सैल केला. असे 15 दिवस झाले. रोज रात्री चांदोबा मोठा होई आणि रोज रात्री अंगरखा सैल करावा लागेल. तिसऱ्या दिवशी रात्री चांदोबा म्हटला, आई ग, आज मला अंगरखा सैल होत आहे, जरा घट्ट कर. आईने पाहिले तो खरेच आज चांदोबा जरा लहान झाला होता. आईने अंगरखा जरा घट्ट केला. त्या रात्रीपासून चांदोबा लहान होत गेला. रोज रात्री तो आईकडे रडत जाई आणि आईला त्याचा अंगरखा थोडा घट्ट करावा लागे. असे 15 दिवस गेले. शेवटी आई फार कंटाळली. तिने चांदोबाचा अंगरखा काढून टाकून दिला. तेव्हापासून चांदोबा आभाळात उघडाच फिरतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब